महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। चेतन लोखंडे यांचा भीमगीतांचा जलसा भीम फेस्टिवल कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने सातपूर कॉलनी येथील जिजामाता शाळा पटांगण परिसरात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सूरनवा ध्यासनवा झी मराठी फेम चेतन लोखंडे यांचा भीमगीतांचा जलसा भीम फेस्टिवल कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष निकिता बिपिन कटारे आणि कार्याध्यक्ष शीतल सतीश केदारे या होत्या। या दरम्यान प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच बुद्धवंदना घेण्यात आली। आयोजकांनी मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला, तसेच सगळ्यांचे आभार मानले। या प्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, सतीश केदारे, नारायण गायकवाड, समाजभूषण बाळासाहेब शिंदे, वामन गायकवाड, माजी ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेविका सविताताई काळे, सोनाली बंधुरे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, मोहन आडागळे, प्रकाश पगारे, सामाजिक कार्यकर्ते बिपिन कटारे, प्रशांत जगताप, वैभव महिरे आदी जण तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भीम फेस्टिवलच्या माध्यमातून दरवर्षी सातपूर कॉलनीत भव्य कार्यक्रम राबवत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक पगारे यांनी केले।
भीमराव हे आंबेडकर सबका बाप लागे भीमराव रावजी आंबेडकर सबका बाप लागे दुनिया में हजारों लीडर दुनिया में हजारों लीडर भीम कार्य पाहून मनात झुरू नका भीम कार्य पाहून मनात झुरू नका भीम सैनिकाशी वैरत्व करू नका इतिहास खोटाच म्हणून भोपळ्यावानी पसरू नका आणि भीमराव तुमचा बाप आहे हे कदापि विसरू नका हे कदापि विसरू नका सर्वप्रथम सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. आज जे मी इथे उभे राहून बोलते ती सर्व बाबासाहेबांची पुण्याई आहे. त्यांनी कायद्यामध्ये एक कलम लिहिलाय स्त्री शिक्षणासाठी स्त्री हक्कासाठी. त्यामुळे स्त्रियांना अधिकार भेटला की आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळून चालल्या आणि आज मी खूप आभार मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, कारण की त्यांनी स्त्रियांसाठी जर हा अधिकार आणि हक्क दिला नसता तर आज मी इथे उभं राहून बोलली नसती. त्यामुळे त्या महामानवाचे किती उपकार मानावे तेवढे थोडे. तसेच माझे सासरे आदरणीय अण्णासाहेबजी कटारे, माझे पती बिपिनजी कटारे हे नेहमी आंबेडकर चळवळीमध्ये अग्रेसर असतात, आंबेडकर चळवळीचे कार्य करत असतात. त्यांच्या सपोर्टमुळे पाठिंब्यामुळे मी आज हे अध्यक्षपद भूषवू शकले, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. तसेच आपली भीम फेस्टिवल कमिटी असेल, सर्व कमिटी, 13 एप्रिल ब्रह्म फेरी असेल, 14 एप्रिल भीम जयंती असेल, तसेच आजचा भीम फेस्टिवल असेल, सर्व कार्यक्रम आपले जयवंत बुद्ध विहाराचे ज्येष्ठ नागरिक असतील व आपली युवा कमिटी सर्वांनी यामागे खूप कष्ट आहे. पडद्यामागचे खरे हिरो ते आहे. त्यांच्यामुळे हा सर्व कार्यक्रम आज यशस्वी होत आहे. सालाबादप्रमाणे दरवर्षी हा कार्यक्रम असाच यशस्वी झाला पाहिजे आणि जनतेची अशीच साथ लाभली पाहिजे मी अशी अपेक्षा करते आणि मी थांबते. जय भीम.